यस, आवाज येतोय. माया थोरात, प्रतीक महाले, आकांक्षा चव्हाण, वेदांग सदावर्ते. चला पटपट जॉईन व्हा. यस, सिद्धी बरोबर आहे. तेच आपण प्रिपरेशन मेथड घेत होतो. हा सॉरी, अल्किल बेंझीन चालू होतं तेव्हापासून आवाज गायब झाला होता का? हा बघा, आपण नेक्स्ट जी मेथड आहे प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड बाय युजिंग अल्किल बेंझीन. मग अल्किल बेंझीन याचा अर्थ माहिती आहे आपल्याला. जे ॲरोमॅटिक रिंग आहे त्या ॲरोमॅटिक रिंगला जर अल्किल ग्रुप अटॅच असेल त्या साइड अल्किल ग्रुपचं काय करायचं मित्रांनो, ऑक्सिडेशन करायचं बाय युजिंग अल्कलाइन KMnO4. आणि अल्कलाइन KMnO4 चा यूज करून जर ऑक्सिडेशन केलं. आता ही मी मधली स्टेप नाही सांगत आहे, लक्षात घ्या. आपल्याला फास्ट मध्ये आन्सर आणायचं, या मधल्या स्टेपची गरज नाहीये. तुम्ही फक्त काय करा, या रिंगला अटॅच असलेला जो अल्किल ग्रुप आहे तो कन्वर्ट करून टाका कार्बोक्सिलिक ग्रुप मध्ये. कशात कन्वर्ट करा तो? कार्बोक्सिलिक ग्रुप मध्ये. जसं इथं टोल्विन घेतला बेंझोइक ऍसिड, इथं घेतला आपण आयसोप्रोपिल बेंझीन किंवा त्याला तुम्ही क्युमिन म्हणता, त्याचं पण ऑक्सिडेशन केलं. कशाचा यूज करून? तर बाय युजिंग ऑक्सिडायझिंग एजंट अल्कोहोलिक KMnO4. तर इथं पण तयार होतो बेंझोइक ऍसिड. काय तयार होणार इथं पण? बेंझोइक ऍसिड. म्हणजे थोडक्यात काय लक्षात ठेवा तुम्ही, जे ॲरोमॅटिक रिंग आहे त्याला जो अल्किल ग्रुप आहे त्याचं ऑक्सिडेशन करून तो कन्वर्ट होतो कार्बोक्सिलिक ग्रुप मध्ये. त्यानंतर नेक्स्ट जे असणार आहे दॅट इज प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड बाय युजिंग अल्किन. अल्किनचा यूज करून आपल्याला कार्बोक्सिलिक ऍसिड तयार करायचा आहे, ज्यामध्ये बघा आता C6H5 म्हणजे फिनिल आहे. ज्या फिनिलला इथिन ग्रुप अटॅच आहे याचं पण आपण ऑक्सिडेशन केलं बाय युजिंग ऑक्सिडायझिंग एजंट KMnO4 अँड डायल्यूट H2SO4. परत इथं पण काय करा, जो डबल बॉन्डेड अनसॅच्युरेटेड पार्ट आहे तो कार्बोक्सिलिक ग्रुप मध्ये कन्वर्ट करा. काय तयार झाला इथं? बेंझोइक ऍसिड. काय तयार होतोय मित्रांनो इथं? बेंझोइक ऍसिड. त्यानंतर आपण घेतला सायक्लोहेक्झिन. ज्या सायक्लोहेक्झिन मध्ये बघा इथं CH2 डबल बॉन्ड आहे, इथं पण CH2 डबल बॉन्ड आहे. या दोन्ही ग्रुपचं ऑक्सिडेशन होऊन दोन कार्बोक्सिलिक ग्रुप तयार होता. मग हा जो तयार झालेला कार्बोक्सिलिक ऍसिड आहे, जो डाय कार्बोक्सिलिक ऍसिड आहे, ज्यामध्ये CH2 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 4 CH2 आहे. म्हणजे ऍक्च्युअली स्ट्रक्चर असं आहे, CH2 4 टाइम्स COOH आणि परत इकडं COOH. याचं नाव ऍडिपिक ऍसिड आहे. म्हणजे सायक्लोहेक्झिन ज्याचं ऑक्सिडेशन केलं तर तयार होतो ऍडिपिक ऍसिड. फिनिल इथेनचं ऑक्सिडेशन केलं तयार होईल बेंझोइक ऍसिड. त्यानंतर नेक्स्ट मेथड असणार आहे प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड बाय युजिंग ड्राय आईस. आता ड्राय आईस काय मित्रांनो, तर जो सॉलिड कार्बन डायऑक्साइड आहे त्या सॉलिड कार्बन डायऑक्साइडलाच आपण ड्राय आईस म्हणतो. मग ह्या ड्राय आईसची रिॲक्शन केली आपण कोणासोबत? इथं लिहितो मी रिॲक्शन. बघा, ड्राय आईस घेतला आपण, हा सॉलिड कार्बन डायऑक्साइड, याची रिॲक्शन केली आपण ग्रिग्नार्ड रिएजंट सोबत इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. बघा, हा जो ड्राय आईस आहे, ह्या ड्राय आईसचा फॉर्म्युला तर कळाला, C डबल बॉन्ड O, इकडं परत डबल बॉन्ड O. मग यातला जो अल्किल ग्रुप आहे तो इथं अटॅच करा. मग आपण असं लिहिलं R, इथं C डबल बॉन्ड O, या साईडचा डबल बॉन्ड ब्रेक करा, सिंगल बॉन्ड OMgX. कोणता कॉम्प्लेक्स म्हणता याला? मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स. आणि हा जो मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स आहे त्याचा हायड्रोलिसिस करा मित्रांनो, त्यात वॉटर ऍड केला इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट HCl. तर एकदम सोपं, यातला R हा C डबल बॉन्ड O आणि यातला OH, म्हणजे तयार होईल इथं RC डबल बॉन्ड OH कार्बोक्सिलिक ऍसिड. आणि प्लस काय तयार होईल मित्रांनो, तर बघा प्लस तयार होईल MgX आणि हा O आणि यातला H OH. आता इथं सिंपल काय लक्षात ठेवायचं तुम्ही, इथं जो अल्किल ग्रुप घेणार तो अल्किल असलेला कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होतो. म्हणजे जर तुम्हाला ऍसिटिक ऍसिड तयार करायचा, ड्राय आईसची रिॲक्शन करावं लागेल आपल्याला मिथिल मॅग्नेशियम हलाइड सोबत. बघा, मिथिल मॅग्नेशियम हलाइड घेतला, तयार होईल ऍसिटिक ऍसिड.
मिथिल ऐवजी जर तुम्ही इथिल घेतला CH3CH2 इथं घेतला MgI, लगेच आपल्या लक्षात आलं पाहिजे सर इथं CH3CH2 C डबल बॉन्ड OH. म्हणजे जो काही ऍसिड तयार करायचा आहे त्या ऍसिड मधला जो अल्किल ग्रुप आहे तो अल्किल ग्रुप कशातून येतो, या ग्रिग्नार्ड रिएजंट मधून येतो. आणि हा जो C डबल बॉन्ड OH आहे तो ड्राय आईस मधून येतो. मग मला सांगा तुम्ही या मेथडने मला बेन्झोइक ऍसिड तयार करायचा आहे तर काय घ्यावं लागेल, पटकन सांगा. बेन्झोइक ऍसिड तयार करायचा तर मी ग्रिग्नार्ड रिएजंटची कोणता ग्रिग्नार्ड रिएजंट घेणार आणि त्याची रिएक्शन ड्राय आईस सोबत करणार. सांगा, बेन्झोइक ऍसिड तयार करायचा तर ड्राय आईस सोबत कोणत्या ग्रिग्नार्ड रिएजंटची आपल्याला रिएक्शन करावी लागेल. हे शॉर्टकट जर कळाले तर आपल्याला आन्सर लगेच येईल. काय तयार करायचंय आपल्याला, बेन्झोइक ऍसिड. मग इकडे बघा मित्रांनो, बेन्झोइक ऍसिड म्हणजे ही एरोमॅटिक रिंग. इकडे पुढे लिहिणार आपण C डबल बॉन्ड OH. यश कायस्थ आवाज येत नाहीये. बेन्झिल मॅग्नेशियम हलाइड वेदांगने सांगितलंय. यश जरा थोडस नेटवर्क वगैरे बघून घे, कारण बाकी विद्यार्थ्यांना आवाज येतोय. सिद्धीने बेन्झिन मॅग्नेशियम हलाइड सांगितलं, वेदांगने बेन्झिल मॅग्नेशियम, बेन्झिन आणि बेन्झिल असं सांगितलं. तर इकडे बघा मित्रांनो, आता आपल्याला काय करायचंय तर माहिती, COOH आला ड्राय आईस पासून आणि हा जो ग्रुप आहे तो ग्रिग्नार्ड रिएजंट मध्ये. मग हा ग्रुप कोणता आहे नेमकं, तर ही एरोमॅटिक रिंग. ज्या एरोमॅटिक रिंगला इथं लिहिणार तुम्ही MgBr. तर बघा मित्रांनो, हा जो ही रिंग आहे याला बेन्झिल नाही म्हणणार, बेन्झिन पण नाही म्हणणार, तर त्याला फिनिल म्हणतात. मग हा काय आहे तर फिनिल मॅग्नेशियम हलाइड किंवा फिनिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. बेन्झिन नाही येतो आणि फिनिल पण नाही, सॉरी बेन्झिल पण नाहीये, तर हा कोण आहे, फिनिल मॅग्नेशियम हलाइड. काय घ्यावं लागेल आपल्याला, फिनिल मॅग्नेशियम हलाइड, ज्याची रिएक्शन करावी लागेल ड्राय आईस सोबत. तर एवढ्या काही प्रिपरेशन मेथड होत्या कार्बोक्सिलिक ऍसिड तयार करायच्या. तर शक्यतो त्यामध्ये बऱ्याच कंपाऊंडचं आपण हायड्रोलिसिस करतो, जसं अल्किल सायनाइडचं हायड्रोलिसिस करतो, नंतर आपण ऍसिड क्लोराईडचं हायड्रोलिसिस, ऍसिड अनहायड्राइडचं हायड्रोलिसिस, नंतर आपण घेतला एस्टर त्याचं हायड्रोलिसिस केलं, अल्किल बेन्झिन मध्ये ऑक्सिडेशन केलं, क्लिअर ना. नंतर जो अल्किन आहे त्याचं ऑक्सिडेशन केलं आणि जो ड्राय आईस आहे त्या ड्राय आईसची रिएक्शन केली आपण कोणासोबत, तर ग्रिग्नार्ड रिएजंट सोबत. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट असणार आहे दॅट इज फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. बघा, कार्बोक्सिलिक ऍसिड हॅव हायर बॉइलिंग पॉइंट देन दोज ऑफ अल्केन, इथर, अल्कोहोल, अल्डिहाइड, कीटोन्स. म्हणजे सगळ्या कंपाऊंडचा विचार केला तर लक्षात घ्या मित्रांनो, सगळ्या कंपाऊंड मध्ये सगळ्यात जास्त बॉइलिंग पॉइंट कोणाचा असणार आहे तर कार्बोक्सिलिक ऍसिडचा, नंतर अल्कोहोल, नंतर कीटोन, अल्डिहाइड, इथर आणि अल्केन. कळालं सगळ्यांना, कार्बोक्सिलिक ऍसिडचा बॉइलिंग पॉइंट सगळ्यात जास्त आहे. बघा, लोअर एलिफॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड कंटेनिंग अप टू 4 कार्बन ॲटम्स आर मिसिबल विथ वॉटर ड्यू टू फॉर्मेशन ऑफ इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड. काय करता मित्रांनो, जे लोअर कार्बोक्सिलिक ऍसिड आहे ते हायड्रोजन बॉन्ड तयार करता वॉटर सोबत, म्हणून ते काय तर वॉटर मध्ये डिझॉल्व आहे. त्यानंतर द सोल्युबिलिटी ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड इन वॉटर डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन मॉलिक्युलर मास. इथं लक्षात घ्या, हा महत्वाचा पॉइंट आहे. मॉलिक्युलर मास वाढलं तर सोल्युबिलिटी ही कमी होत जाते. हायर कार्बोक्सिलिक ऍसिड आर प्रॅक्टिकली इनसोल्युबल इन वॉटर ड्यू टू इन्क्रीज इन हायड्रोफोबिक नेचर. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे जसजसे कार्बन वाढत जाईल कोणामध्ये, कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये, तर तसा तो हायड्रोफोबिक होतो. हायड्रोफोबिक याचा अर्थ वॉटर रिपेलंट, म्हणून हायर मेंबर हे वॉटर मध्ये इनसोल्युबल आहे. एरोमॅटिक ऍसिड्स लाईक बेन्झोइक ऍसिड आर ऑल्सो प्रॅक्टिकली इनसोल्युबल इन वॉटर. रूम टेम्परेचरला जे एरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड आहे ते पण वॉटर मध्ये
इनसोल्युबल आहे. वॉटर इनसोल्युबल कार्बोक्सिलिक ऍसिड्स आर सोल्युबल इन लेस पोलर ऑर्गॅनिक सॉल्व्हंट लाईक इथर, अल्कोहोल, बेन्झीन अँड सो ऑन. म्हणजे काय म्हणतात ते, जे वॉटर मध्ये इनसोल्युबल आहे ते ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये जसं इथर मध्ये, अल्कोहोल मध्ये, बेन्झीन मध्ये ते काय तर सोल्युबल आहे. कळालं. आता यातलं सगळ्यात महत्वाचं तुम्हाला हे बॉइलिंग पॉइंट साठी लक्षात ठेवायचं आहे. तर कार्बोक्सिलिक ऍसिडचा बॉइलिंग पॉइंट बाकी सगळ्या कंपाऊंड पेक्षा काय असणार आहे तर जास्त असणार आहे. त्यानंतर बघा काही रिॲक्शन घ्यायची आपल्याला. आता कार्बोक्सिलिक ऍसिड ज्यामध्ये आपल्याला माहिती आहे जो कार्बोक्सिलिक ऍसिड आहे मित्रांनो, जो कार्बोक्सिलिक ऍसिड तुम्ही लिहिता RC डबल बॉन्ड OH. मग हा OH बॉन्ड जर हेट्रोलिसिस टाइपने ब्रेक झाला तर असा तयार होईल RC डबल बॉन्ड O मायनस आणि H+. कोणता आयन बाहेर पडतो, H+ आयन. आणि हा जो तयार झालेला आयन आहे ज्याला तुम्ही कार्बोक्सिलेट आयन म्हणता. आणि आपल्याला माहिती आहे जो सबस्टन्स पासून H+ आयन तयार होतो त्याला आपण ऍसिडिक म्हणतो. म्हणून कार्बोक्सिलिक ऍसिडचं नेचर कसं आहे तर ऍसिडिक आहे. आता बघा हे जे ऍसिडिक स्ट्रेंथ आहे, आता आपल्याला माहिती आहे ऍसिडिक स्ट्रेंथ ही आपण ठरवतो डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर ऍसिड Ka च्या व्हॅल्यूवरून. मग Ka च्या व्हॅल्यूवरून कसं ठरवत होते तुम्ही, Ka ची व्हॅल्यू लार्जर असेल ऍसिड कसा असतो स्ट्रॉंग असतो, Ka ची व्हॅल्यू स्मॉल असेल ऍसिड हा वीक असतो. आणि त्याच्या उलट मित्रांनो pKa उलट आहे. Ka ची व्हॅल्यू जास्त असेल pKa ची व्हॅल्यू कमी असते. आणि pKa ची व्हॅल्यू ज्याची कमी तो ऍसिड कसा असतो तर स्ट्रॉंग असतो. मग जसं इथं आपल्याला दिलंय बघा, इथून सुरुवात करा. हा ऍसिटिक ऍसिड आहे. या ऍसिटिक ऍसिड मधला एक हायड्रोजन काढून आयोडीन घेतला, इथं ब्रोमीन घेतला, क्लोरीन घेतला आणि फ्लोरीन घेतला. माहिती आहे आपल्याला फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहे. आणि इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुपमुळे ऍसिडिक स्ट्रेंथ वाढते. मग आता यात विचार केला तर फ्लोरीन हा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. म्हणून ज्या ऍसिडला फ्लोरीन अटॅच आहे त्याची pKa व्हॅल्यू सगळ्यात कमी असेल. pKa सगळ्यात कमी याचा अर्थ Ka सगळ्यात जास्त, याचा ऍसिड हा याचा अर्थ हा ऍसिड सगळ्यात स्ट्रॉंग असेल. लक्षात येईल. फ्लोरीन ज्या ऍसिडला अटॅच आहे तो स्ट्रॉंग ऍसिड आहे, त्याची pKa व्हॅल्यू कमी आहे, Ka व्हॅल्यू जास्त आहे. बघा ऍसिटिक ऍसिडची 4.76 होती, आयोडीन ऍड केला 3.18 झालं, ब्रोमीन मुळे 2.90, क्लोरीन मुळे 2.86 आणि फ्लोरीन मुळे 2.56. कळालं मग सगळ्यांना. इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप मुळे ऍसिडिक स्ट्रेंथ काय होते वाढते. नंतर मग मला सांगा, मी असं लिहिलं बघा, हा ऍसिटिक ऍसिड लिहिला, त्यानंतर मी असं लिहिला क्लोरो ऍसिटिक ऍसिड, त्यानंतर असं लिहिलं डायक्लोरो ऍसिटिक ऍसिड आणि नंतर लिहिला ट्रायक्लोरो ऍसिटिक ऍसिड. सांगा यांची ऍसिडिक स्ट्रेंथ काय येईल, या सगळ्या स्ट्रॉंग ऍसिड कोणता येईल ही ऑर्डर सांगा. हा ऍसिटिक ऍसिड आहे, हा क्लोरो ऍसिटिक आहे, हा डायक्लोरो ऍसिटिक आहे, हा ट्रायक्लोरो ऍसिटिक आहे. सगळ्या स्ट्रॉंग ऍसिड कोणता येईल यातला, त्यावर पण क्वेश्चन विचारल्या. बघा इथं 1 क्लोरीन आहे, इथं 2 क्लोरीन आहे, तिथं 3 क्लोरीन आहे. मग आपल्याला माहिती ना इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुपमुळे ऍसिडिक स्ट्रेंथ वाढते. मग 1 क्लोरीन मुळे याची जास्त असेल, त्यापेक्षा 2 क्लोरीन जास्त, 3 क्लोरीन जास्त. म्हणजे सगळ्यात जास्त ऍसिडिक असणार आहे हा ट्रायक्लोरो ऍसिटिक ऍसिड. मग मी विचारलं ह्या चौघांपैकी pKa ची व्हॅल्यू सगळ्यात जास्त कोणाची असेल, सांगा. pKa ची व्हॅल्यू सगळ्यात जास्त कोणाची असेल, तर जो वीक ऍसिड आहे त्याची pKa ची व्हॅल्यू सगळ्यात जास्त असेल. म्हणजे ऍसिटिक ऍसिड त्याची pKa व्हॅल्यू सगळ्यात जास्त असेल. कळालंय. त्यानंतर काय म्हणता ते, बेन्झोइक ऍसिड इज स्ट्रॉंगर दॅन ऍसिटिक ऍसिड. जे अरोमॅटिक ऍसिड आहे ते जास्त ऍसिडिक असतात कोणापेक्षा, ऍसिटिक ऍसिड पेक्षा, म्हणजे ॲलिफॅटिक ऍसिड पेक्षा. देन इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप लाईक क्लोरीन, सायनो, नंतर नायट्रो इन्क्रीजेस द ऍसिडिक स्ट्रेंथ. जे कार्बोक्सिलिक ऍसिड आहे म्हणजे अरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड, काय लक्षात ठेवायचं तुम्ही, अरोमॅटिक हे
जास्त स्ट्रॉंग ऍसिड आहे कोणापेक्षा, ॲलिफॅटिक ऍसिड पेक्षा. नंतर जे ॲरोमॅटिक ऍसिड आहे त्याला जर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप अटॅच झाले जसं क्लोरीन, सायनाइड किंवा नायट्रो ग्रुप, तर ह्या ग्रुपमुळे त्याची ऍसिडिक स्ट्रेंथ वाढते. त्यानंतर जे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे जसं CH3, OH, OCH3 आणि NH2 यांच्यामुळे ऍसिडिक स्ट्रेंथ काय होते, कमी होते. जसं आता इथं आपल्याला 3 एक्झाम्पल आहे बघा. हा बेन्झोइक ऍसिड आहे, हा पॅरा नायट्रो बेन्झोइक ऍसिड आहे, हा पॅरा मिथिल बेन्झोइक ऍसिड आहे. मग आता इथं जर विचार केला बा याची ऍसिडिक स्ट्रेंथ या नायट्रो ग्रुपमुळे काय होईल, वाढल. म्हणजे हा जो कंपाऊंड आहे हा याची ऍसिडिक स्ट्रेंथ जास्त असेल या बेन्झोइक ऍसिड पेक्षा आणि मिथिल मुळे ऍसिडिक स्ट्रेंथ कमी होईल. याचा अर्थ यापेक्षा याची कमी असते. मग pKa ची व्हॅल्यू जर विचारात घेतली आपण तर सगळ्यात जास्त या 4 मिथिल बेन्झोइक ऍसिडची आहे आणि सगळ्यात कमी या 4 नायट्रो बेन्झोइक ऍसिडची. त्यानंतर महत्वाचा पॉइंट काय सांगतात ते, कार्बोक्सिलिक ऍसिड्स आर विकर दॅन मिनरल ऍसिड. कार्बोक्सिलिक ऍसिड हे वीक ऍसिड आहे कोणापेक्षा, मिनरल ऍसिड पेक्षा. तर मला कोण सांगेल मिनरल ऍसिड म्हणजे काय, सांगा पटपट. आवाज येतोय सर्वांना, आवाज येत असेल तर मला पटपट आन्सर्स द्या. मिनरल ऍसिड कोणते, एक्झाम्पल सांगितलं तरी चालेल. सांगा पटपट सांगा मिनरल ऍसिड. आवाज येतोय सर्वांना, यश काय असतं, बरोबर सांगितलंय. यश काय असतं, बरोबर आन्सर सांगितलंय. बाकी विद्यार्थी, तर बघा मित्रांनो मिनरल ऍसिड ज्याला आपण इनऑर्गॅनिक ऍसिड म्हणतो. इनऑर्गॅनिक ऍसिड म्हणजे ज्या ऍसिड मध्ये कार्बन नाहीये. मग कार्बन नाही असे ऍसिड कोणते, जसं HCl आहे, H2SO4 आहे, HNO3 आहे. हे सगळे एक्झाम्पल कोणत्या टाईपचे, तर मिनरल ऍसिड. आणि हे ऍसिड स्ट्रॉंग आहे कोणापेक्षा, कार्बोक्सिलिक ऍसिड पेक्षा. क्लिअर. वेदांगने आणि यशनेच आन्सर सांगितलंय. याचा अर्थ बाकी विद्यार्थी माझ्या मते फक्त पॉज झाले सगळे. तर बघा नंतर काही लॅबोरेटरी टेस्ट आहे ह्या ऍसिड साठी. तर जसं लिटमस टेस्ट आहे, काय म्हणतात ते, ॲक्वियस सोल्युशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेनिंग COOH ग्रुप टर्न ब्ल्यू लिटमस रेड. म्हणजे जे ॲक्वियस सोल्युशन घेतलं आपण कार्बोक्सिलिक ऍसिडचं तर तो ब्ल्यू लिटमसला कन्वर्ट करतो कशामध्ये, रेड मध्ये. त्यानंतर सेकंड टेस्ट आहे सोडियम बायकार्बोनेट टेस्ट. व्हेन सोडियम बायकार्बोनेट इज ॲडेड अन ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेनिंग COOH ग्रुप ब्रिक एपरव्हेसन्स ऑफ कार्बन डायऑक्साइड गॅस इज इव्हॉल्व्ड. म्हणजे आपण काय केलं बघा, ॲक्वियस सोल्युशन घेतलं कार्बोक्सिलिक ऍसिडचं आणि त्याच्यात सोडियम बायकार्बोनेट ऍड केला तर काय होतं, असं कार्बन डायऑक्साइड गॅस इथं आपल्याला ब्रिक एपरव्हेसन्स म्हणजे अशा कटकट कटकट आवाज येताना त्या अशा वाफा बाहेर पडताना दिसता. कोणत्या गॅसच्या, त्या कार्बन डायऑक्साइड. का बरं होतं, तर तिथं या कार्बोक्सिलिक ऍसिडची रिॲक्शन या सोडियम बायकार्बोनेट सोबत होते आणि सॉल्ट तयार होतो मित्रांनो. इथं RC डबल बॉन्ड ONA ज्याला तुम्ही म्हणणार सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. आणि कोणता गॅस बाहेर पडतो तिथं, तर कार्बन डायऑक्साइड. त्यानंतर जो कार्बोक्सिलिक ऍसिड आहे त्याची रिॲक्शन आपण अल्कोहोल सोबत केली तर माहिती आपल्याला काय तयार होईल, इथं इस्टर तयार होईल प्लस वॉटर. ही रिॲक्शन आपण काल पण घेतली आहे, कार्बोक्सिलिक ऍसिड पासून इस्टर तयार होण्याची रिॲक्शन. त्यानंतर नेक्स्ट रिॲक्शन आहे बघा, फॉर्मेशन ऑफ असाइल क्लोराईड. तर बघा मित्रांनो हा जो कार्बोक्सिलिक ऍसिड आहे, ह्या कार्बोक्सिलिक ऍसिडची रिॲक्शन केली आपण समजा PCl5. तर बघा यातला OH निघून जाईल आणि OH निघून Cl येईल. OH निघून Cl आला म्हणजे
सी डबल बॉन्ड Cl, ज्याला तुम्ही ऍसिड क्लोराईड म्हणणार किंवा असाइल क्लोराईड म्हणणार, आणि प्लस सांगा आता यातला OH आणि यातला उरलेला PCl4, मग यातला एक H आणि यातला एक Cl HCl प्लस तयार होईल POCl3. जसं आपण PCl5 सोबत रिॲक्शन केली तशी SOCl2 सोबत केली तरी पण असाच तयार होईल ऍसिड क्लोराईड, प्लस इथं तयार होईल HCl प्लस SO2. आणि आपण जर PCl3 घेतला तर 3 मॉलिक्यूल घ्यावे लागतील आपल्याला कार्बोक्सिलिक ऍसिडचे, आणि 3 मॉलिक्यूल तयार होतील ऍसिड क्लोराईडचे, प्लस सांगा प्लस काय तयार होईल तर H3PO3. म्हणजे जर तुम्हाला ऍसिड क्लोराईड तयार करायचं आहे कार्बोक्सिलिक ऍसिड पासून तर तुम्ही कोणकोणत्या रिएजंट सोबत रिॲक्शन करू शकता? फॉस्फरस पेंटाक्लोराईड, थायोनिल क्लोराईड आणि फॉस्फरस ट्रायक्लोराईड. त्यानंतर नेक्स्ट जी रिॲक्शन आहे बघा, रिॲक्शन विथ अमोनिया. तर बघा मित्रांनो, हा कार्बोक्सिलिक ऍसिड आहे ज्याची रिॲक्शन आपण अमोनिया सोबत केली. आता अमोनिया हा बेस आहे आणि हा ऍसिड आहे, मग ऍसिड आणि बेस, मग ह्या ऍसिडचं काम याच्यापासून H+ आयन तयार होईल. H+ म्हणजे ह्या ऑक्सिजनवर मायनस येईल, मग तो H+ या NH3 ला कंबाईन होईल, NH3 चा तयार होईल NH4+, म्हणजे असा इथं सॉल्ट तयार होईल. कोणता तर बघा RC डबल बॉन्ड O मायनस आणि NH4+, ज्याला म्हणायचं अमोनियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. इथं परत लिहितो, हा कार्बोक्सिलिक ऍसिड आहे, याची रिॲक्शन केली आपण अमोनिया सोबत, याच्यापासून H+ आयन बाहेर पडाला. सांगा H+ आयन बाहेर पडला म्हणजे RC डबल बॉन्ड O मायनस, तो H+ या NH3 ला कंबाईन झाला, तयार झाला NH4+. कोणता सॉल्ट? अमोनियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. आणि याला जर आपण हीट दिली याचं डिहायड्रेशन होईल, म्हणजे H2 निघून जाईल, यातले 2 हायड्रोजन यातला 1 ऑक्सिजन, काय तयार होईल RC डबल बॉन्ड O आणि इथं NH2, काय म्हणणार याला आपण अमाइड. काय तयार होतो मित्रांनो? अमाइड तयार होतो. क्लिअर? कळाली रिॲक्शन? अमोनिया सोबत जर रिॲक्शन झाली कार्बोक्सिलिक ऍसिडची तर काय तयार होईल? तिथं अमाइड तयार होईल. त्यानंतर बघा 2 कार्बोक्सिलिक ऍसिड आहे आणि त्याला हीट दिली आपण फॉस्फरस पेंटाऑक्साइड किंवा कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. तर बघा मित्रांनो, हा जो फॉस्फरस पेंटाऑक्साइड आहे किंवा सल्फ्युरिक ऍसिड आहे हा डिहायड्रेटिंग एजंट आहे. कोणता एजंट आहे हा? डिहायड्रेटिंग एजंट. डिहायड्रेटिंग एजंट याचा अर्थ हा काय करतो तर यातला वॉटर रिमूव्ह करतो. मग वॉटर कसा? तर यातला OH आणि यातला H असा H2 निघून गेला आणि उरलेला पार्ट कंबाईन केला तर काय तयार होईल? ऍसिड अनहायड्राइड. काय तयार होणार आहे तिथं? ऍसिड अनहायड्राइड. मग मला सांगा, मी असा जर ऍसिड घेतला CH3C डबल बॉन्ड OH, परत घेतला CH3C डबल बॉन्ड OH आणि याला हीट दिली मी आता फॉस्फरस पेंटाऑक्साइड सोबत. कोणता ऍसिड आहे हा? सांगा, हा जो घेतला हा ऍसिड कोणता आहे तर हा ऍसिटिक ऍसिड. सांगा, ऍसिटिक ऍसिडचं डिहायड्रेशन झाल्यानंतर आपल्याला कोणतं प्रोडक्ट भेटल? डिहायड्रेशन करायचा, यातला OH आणि यातला H असा H2 काढून टाका. सांगा, उरलेला पार्ट कंबाईन करून जे स्ट्रक्चर तयार होईल त्याचं नाव काय येईल? सिद्धीने बरोबर सांगितलंय, सिद्धीने एकदम करेक्ट आन्सर सांगितलंय. तर बघा H आणि OH H2 निघून गेला तर CH3C डबल बॉन्ड O, नंतर इथं OC डबल बॉन्ड CH3, काय म्हणणार याला आपण? ऍसिटिक अनहायड्राइड. काय तयार झाला? ऍसिटिक अनहायड्राइड. जसं ऍसिटिक ऍसिड घेतला ऍसिटिक अनहायड्राइड, तुम्ही प्रोपिओनिक ऍसिड घेतला प्रोपिओनिक अनहायड्राइड, बेन्झोइक ऍसिड घेतला बेन्झोइक अनहायड्राइड. नूतन मालेने पण बरोबर सांगितलंय, सृष्टी साठेने पण बरोबर सांगितलंय. त्यानंतर नेक्स्ट रिॲक्शन असणार आहे दॅट इज डिकार्बोक्सिलेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. आता डिकार्बोक्सिलेशन
ज्या शब्दात डी हा शब्द येतो तर लक्षात घ्या मित्रांनो, डी म्हणजे रिमोल. मग डी कार्बोक्सिलेशन याचा अर्थ लक्षात घ्या मित्रांनो, रिमूव्हल ऑफ कार्बन डायऑक्साइड. डी कार्बोक्सिलेशनचा अर्थ काय? रिमूव्हल ऑफ कार्बन डायऑक्साइड. आता शॉर्टकट मी सांगतो ह्या रिॲक्शन मध्ये. बघा, कार्बोक्सिलिक ऍसिड तुम्ही लिहिता RC डबल बॉन्ड OH. आता मला सांगा मित्रांनो, याचं जर डी कार्बोक्सिलेशन केलं म्हणजे तुम्ही जर CO2 काढून टाकला, बघा हा C हा O आणि हा O, एवढा पार्ट निघून गेला तर RH काय तयार होतो इथं? RH म्हणजेच काय तयार झाला इथं? जनरल अल्केन. मग तुम्ही ऍसिटिक ऍसिड घेतला, बघा CH3C डबल बॉन्ड OH. मग आपल्या पटकन लक्षात आलं पाहिजे, CO2 काढून टाका, CH3 आणि H म्हणजे CH4. मग मी म्हटलं असं CH3CH2C डबल बॉन्ड OH, याचं डी कार्बोक्सिलेशन करा म्हणजे CO2 काढून टाका, CH3, नंतर हा CH2 आणि हा H CH3. कोणता अल्केन? इथेन. काय तयार होईल? इथेन. मग मला सांगा, बेन्झोइक ऍसिडचं डिहायड्रेशन केलं तर काय होईल? सांगा, कमेंट करून सांगा मला, बेन्झोइक ऍसिड त्याचं डिहायड्रेशन केलं तर काय होईल? हे असं शॉर्टकट सांगितलं मी. रिॲक्शन आणखी मला सांगायची, पण आपल्याला शॉर्टकट मध्ये एका सेकंदात आन्सर ओळखण्यासाठी मी ही ट्रिक सांगितली. सांगा, बेन्झोइक ऍसिड आहे त्याचं आपण डिहायड्रेशन केलं, सॉरी डी कार्बोक्सिलेशन. देवयानीने बरोबर सांगितलंय, वेदांगने पण बरोबर सांगितलंय, सिद्धीने पण बरोबर सांगितलंय. बघा, यातला CO2 काढून टाका, हा H रिंगला अटॅच करा, H रिंगला अटॅच झाला म्हणजे आपल्याला अशी रिंग भेटल ज्या रिंगचं नाव आहे मित्रांनो बेन्झेन. काय तयार झाला? बेन्झेन. आता बघा, ऍक्च्युअल डी कार्बोक्सिलेशन कसं होतं तर इथं आपण 3 स्टेप मध्ये रिॲक्शन होणार आहे. पहिली आपण काय केलं, हा जो कार्बोक्सिलिक ऍसिड आहे त्याला हीट दिली NaOH सोबत. कोणासोबत हीट दिली मित्रांनो? NaOH. ही रिॲक्शन राहू द्या, ही शॉर्टकट मध्ये मी एकदम डिटेल सांगतो. बघा, हा कार्बोक्सिलिक ऍसिड हा NaOH, हा ऍसिड आहे, हा बेस आहे. काय तयार होईल? सॉल्ट प्लस वॉटर. यातला काय निघल? H, यातला OH असा निघून जाईल H2O. उरलेला पार्ट कंबाईन केला RC डबल बॉन्ड ONA. काय म्हणणार त्याला तुम्ही? सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. याला परत हीट दिली आपण NaOH सोबत. कोणासोबत? NaOH सोबत, इन प्रेझेन्स ऑफ कॅल्शियम ऑक्साइड. या दोघांचं जे मिक्सचर आहे, सोडियम हायड्रॉक्साइड आणि कॅल्शियम ऑक्साइड, सोडा लाईम म्हणतात त्याला. काय म्हणता? सोडा लाईम. मग काय करायचं वा, यातला हा R आणि यातला H कंबाईन करून लिहून टाकायचा RH. आणि उरलेला पार्ट बघा, आता उरलेला पार्ट कोणता? यातला Na, यातला Na म्हणजे 2 Na, तर आपण लिहिणार Na2. नंतर हा कार्बन 1 2 आणि आपण या साईडचा एक तिसरा ऑक्सिजन Na2CO3. ऍक्च्युअल अशी रिॲक्शन होते, पण आपल्याला असं शॉर्टकट मध्ये पण तुम्ही प्रोडक्ट ओळखू शकता. तर कळालं मग आपल्याला डी कार्बोक्सिलेशन केलं आपण कार्बोक्सिलिक ऍसिडचं तर काय प्रोडक्ट भेटल? तर तयार होतो अल्केन. काय तयार होणार आहे तिथं? अल्केन. नेक्स्ट जी रिॲक्शन असणार आहे दॅट इज रिडक्शन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. बघा, जो कार्बोक्सिलिक ऍसिड आहे त्या कार्बोक्सिलिक ऍसिडचं जर आपण काय केलं मित्रांनो, रिडक्शन केलं बाय युजिंग रिड्युसिंग एजंट लिथियम ॲल्युमिनियम हायड्रेट. एकदम सोपं आहे. जिथं C डबल बॉन्ड OA त्याचा लिहून टाकायचा तुम्ही CH2, म्हणजे असं प्रोडक्ट तयार करून टाकायचं RCH2OH. मग यातला काय बाहेर पडला? O. या कार्बनला 2 हायड्रोजन ऍड झाले, टोटल हायड्रोजन 4 होते. मग 2 हायड्रोजन आणि हा ऑक्सिजन कंबाईन होऊन काय? H2O. मग कुठलाही ऍसिड घेतला आणि त्याचं रिडक्शन केलं तर एकदम सोपं लक्षात ठेवा, तुम्ही फक्त काय करा, ऍसिड मध्ये जिथं C डबल बॉन्ड आहे त्याचा काय लिहा? CH2 लिहा. मग मी असा ऍसिड घेतला CH3C डबल बॉन्ड OH, नाव याचं ऍसिटिक ऍसिड, आणि याचं मी रिडक्शन केलं बाय युजिंग रिड्युसिंग एजंट लिथियम ॲल्युमिनियम हायड्रेट.
कोणता अल्कोहोल तयार होईल, तर इथं तयार होईल बघा CH3CH2OH, ज्याचं नाव आहे इथेनॉल किंवा इथिल अल्कोहोल. सांगा मग मला तुम्ही, बेन्झोइक ऍसिड आहे, बेन्झोइक ऍसिडचं रिडक्शन केलं तर काय तयार होईल? बेन्झोइक ऍसिड त्याचं जर आपण रिडक्शन केलं तर काय प्रोडक्ट तयार होईल? पटकन मला कमेंट मध्ये सांगा. सांगा, बेन्झोइक ऍसिड ऑन रिडक्शन गिव्स देवयानीने बरोबर आन्सर सांगितले. बेन्झोइक ऍसिड ऑन रिडक्शन गिव्स, बाकी सिद्धी चुकले तुमचं. टोल्युइन कसा तयार होईल या रिएक्शन मध्ये? टोल्युइनचा काही प्रश्न नाही. सृष्टी साठे बेन्झिल, फक्त काय करायचंय मित्रांनो, तुम्हाला जिथं C डबल बॉन्ड O आहे त्याचा CH2 लिहायचा आहे. मग तुम्हाला C डबल बॉन्ड O चा जर CH2 लिहिला, मग तुम्हाला लगेच कळायला पाहिजे C डबल बॉन्ड O ऐवजी आम्ही CH2 लिहितो आणि इथं OH लिहितो. मग अल्कोहोल मध्ये शिकलो ना आपण, रिंग त्याला CH2 असेल आणि त्याला OH असेल तर त्याला बेन्झिल अल्कोहोल म्हणतात. म्हणजे काय तयार होईल इथं? बेन्झिल अल्कोहोल. काय तयार होणार आहे? बेन्झिल अल्कोहोल. म्हणजे रिडक्शन झाल्यानंतर फक्त लक्षात घ्या, तिथं C डबल बॉन्ड O आहे त्याचा तयार करायचा CH2. काय तयार करायचा? CH2. तर कळायला इथपर्यंत सगळ्या रिॲक्शन क्लिअर? तर इथपर्यंतचा हा चॅप्टर होता ज्याची आपण आता रिव्हिजन कंप्लीट केली. माझ्या मते सगळ्या रिॲक्शन समजल्या आणि मी सांगतो, परत सांगतो, सगळ्या रिॲक्शन एकदम डिटेल मध्ये जाऊ नका. आपल्याला काही करून आन्सर पर्यंत पोहोचायचंय आणि शॉर्टकट पोहोचायचंय. त्यामुळे मी ज्या शॉर्टकट ट्रिक सांगितल्या, जसं इथं बाकी काही बघत बसू नका. C डबल बॉन्ड O चा काय लिहून टाका? CH2. डिकार्बोक्सिलेशन करायचं तर काय करायचं? मग त्यांनी विचारलं, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ सोडा लाईम? इकडे बघा, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ सोडा लाईम ऑन प्रोपिओनिक ऍसिड? सांगा आता काय म्हणतात ते, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ. आता असा हा बोर्डचा क्वेश्चन आहे ऍक्च्युअल, पण यावर विचारलं आपल्याला, सोडा लाईम त्याची ऍक्शन प्रोपिओनिक ऍसिड वर करायची. मग आपल्याला लगेच कळायला पाहिजे सोडा लाईम याचा अर्थ हा काय करतो? डिकार्बोक्सिलेशन करतो. मग आपल्याला सगळी रिॲक्शन लिहित नाही बसावं लागलं पाहिजे. मग आपल्याला फक्त प्रोपिओनिक ऍसिड, प्रोपिओनिक म्हणजे 3 कार्बन असलेला ऍसिड, 3 कार्बन असलेला ऍसिड. सोडा लाईम म्हणजे तो याचं डिकार्बोक्सिलेशन करल. डिकार्बोक्सिलेशन म्हणजे यातला CO2 काढून टाका. मग तुम्ही लगेच सांगणार सर CH3, हा CH2 आणि CH3 कोणता प्रोडक्ट तयार होईल इथं? इथेन. काय तयार होईल? इथेन. अमोनियाची रिॲक्शन झाली. मग कोणता पण ऍसिड दिला आणि त्याची अमोनिया सोबत रिॲक्शन दिली, मग आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे, अमोनिया सोबत रिॲक्शन दिली तर पहिल्या स्टेप मध्ये अमोनियम सॉल्ट तयार करा. अमोनियम सॉल्ट म्हणजे CH3, C डबल बॉन्ड O मायनस आणि NH4 प्लस. आणि दुसऱ्या स्टेप मध्ये याचं डिहायड्रेशन करा. H2O काढून टाका. H2O निघाल्यानंतर उरलेला पार्ट CH3, C डबल बॉन्ड O NH2. क्लिअर? असं आपल्याला पटपट आलं पाहिजे. त्यामुळं व्यवस्थित लक्षात घ्या मित्रांनो, व्हिडिओ एकदा व्यवस्थित बघून घ्या, शॉर्टकट ट्रिक समजून घ्या. आपल्याला नेमकं काय करायचंय जेणेकरून आपण आन्सर पर्यंत पटकन पोहोचलो पाहिजे. तर माझ्या मते घेतलेल्या रिव्हिजन मध्ये काही अडचण नसावी कोणाला. समजलंय सगळा पार्ट? समजलेला असेल तर Y टाईप करा, मग आपल्याला क्वेश्चन घ्यायचे. पटपट Y टाईप करा जर सगळा पार्ट समजलेला आहे रिव्हिजनचा. काही अडचण असेल तर विचारा, जेणेकरून मग आपल्याला क्वेश्चन घ्यायचे.
तर सर्व पाठ समजला मित्रांनो. चला आता आपण याचे क्वेश्चन्स कडे जातोय. आणि फर्स्ट क्वेश्चन जो दिसतोय तुम्हाला स्क्रीनवरती, व्हॉट इज द जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ अल्डिहाइड. काय म्हणतात ते आता, व्हॉट इज द जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ अल्डिहाइड. 2024च्या सीईटी मध्ये हा विचारलेला क्वेश्चन आहे. आपल्याला अल्डिहाइडचा जनरल फॉर्म्युला सांगायचा आहे. कोणाचा? अल्डिहाइडचा. इकडे लक्ष द्या मित्रांनो. जसं आपण अल्डिहाइडचं स्ट्रक्चर जर बघितलं, मी इथं एक एक्झाम्पल लिहितो. जसं मी लिहिला ऍसिड अल्डिहाइड CH3C डबल बॉन्ड OH. आता फॉर्म्युला कसा शोधायचं ते सांगतोय. बघा ऍसिड अल्डिहाइड लिहिला आपण CH3C डबल बॉन्ड OH. आता याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला विचारला तर बघा कार्बन किती आहे? 1 2 म्हणजे C2. हायड्रोजन किती आहे? 3 आणि 1 4 H4 आणि 1 ऑक्सिजन. आता इकडे लक्ष द्या मित्रांनो. 2 कार्बन आहे, हायड्रोजन 4 आहे. याचा अर्थ हायड्रोजनचे नंबर हे कार्बनच्या नंबरच्या डबल आहे आणि ऑक्सिजन एकच आहे. मग कार्बनचा नंबर जर मी n घेतला तर हायड्रोजन डबल म्हणजे 2n येईल आणि ऑक्सिजन येईल. तर असा फॉर्म्युला यायला पाहिजे अल्डिहाइडचा. सिद्धीने बरोबर ऑप्शन सांगितलं होतं. सांगा CnH2nO हा कोणाचा फॉर्म्युला आहे मित्रांनो? तर हा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. कोणाचा? तर अल्डिहाइडचा. कसा ओळखलं हे कळाला? हा मग मला सांगा, हा जर कळाला तर मला कीटोनचा सांगा. आता याचा आन्सर तुम्ही सांगताय तर कीटोनचं सांगा, पटपट सांगा. कीटोनचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला काय? सेम तसंच एक एक्झाम्पल तुम्ही कीटोनचं घ्या. जसं कीटोन घेतला मी CH3C डबल बॉन्ड CH3. सांगा कीटोन घेतला हा ऍसिटोन. मग 2 कार्बन 1 2 3 कार्बन आहे C3. हायड्रोजन 3 आणि 3 6 आहे H6 आणि 1 ऑक्सिजन. सांगा C3H6O याचा अर्थ CnH2nO. म्हणजे कीटोनचा पण मॉलिक्युलर फॉर्म्युला तोच येईल मित्रांनो. काय येईल? CnH2nO. कारण की कीटोन आणि अल्डिहाइड दोघांचे मॉलिक्युलर फॉर्म्युले सेम असतात, स्ट्रक्चर हे डिफरंट असतात, म्हणून त्यांना एकमेकांचे आपण आयसोमर म्हणतो. अल्डिहाइड आणि कीटोन हे एकमेकांचे फंक्शनल आयसोमर आहे. काय एकमेकांचे हे फंक्शनल आयसोमर. फॉर्म्युला कसा ओळखायचं हे कळालं का? हे आन्सर कळालंय सगळ्यांना? त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जातोय मित्रांनो. आणि नेक्स्ट क्वेश्चन जो दिसतोय तुम्हाला, आयडेंटिफाय अन अल्डिहाइड यूज इन मार्गरेन अँड फूड फॉर इट्स बटरी ऑर्डर. सांगितलं होतं मी तुम्हाला. याचा यूज दिलेला होता बटरी ऑर्डर साठी. कोणता अल्डिहाइड यूज केला जातो? तर बघा 3 वेळा रिपीट झालेला क्वेश्चन आहे. 2021 24 आणि 2025. वेदांगने आन्सर पण सांगितलंय. घेतलं होतं आपण रिव्हिजनच्या वेळेस, तो पार्ट मी तुम्हाला सांगितलाय. बटरी ऑर्डर साठी घेतला जातो कोणता? ब्युटेर अल्डिहाइड. कोणता घेतला जातो मित्रांनो? ब्युटेर अल्डिहाइड. क्लिअर? त्यानंतर नेक्स्ट पार्ट असणार आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज सिंपल कीटोन. एकदम सोपा आहे आता, एकदम म्हणजे एकदम सोपा. सांगा सिंपल कीटोन म्हणजे काय? तर ज्या कीटोन मध्ये कार्बोनिल ग्रुपच्या दोन्ही बाजूला सेम ग्रुप अटॅच असेल त्याला म्हणतो आपण सिंपल कीटोन. बघा 3 वेळा सलग रिपीट झाला, 2023 24 आणि 2025. सांगा सिंपल कीटोन ओळखायचा आहे. मग पहिला दिला त्यांनी ऍसिटोफिनॉन. बघा ऍसिटोफिनॉन म्हणजे असं आहे मित्रांनो, ही बेन्झीन रिंग. नंतर इथं लिहिणार तुम्ही C डबल बॉन्ड O आणि इकडं CH3. आता सांगा एका बाजूने CH3 दुसऱ्या बाजूने फिनिल, दोन्ही ग्रुप सेम एका डिफरंट. याचा अर्थ हा मिक्स कीटोन. ए ऑप्शन येणार नाही. सांगा ब्युटेनोन. ब्युटेन म्हणजे 4 कार्बन, नोन याचा अर्थ कीटोन आहे. मग इथं लिहू शकता किंवा इथं लिहू शकता. आता पुढे लिहायची पण गरज नाही. इकडे 2 कार्बन आहे, इकडे 1 कार्बन आहे, म्हणजे इथं मिथिल आहे आणि ह्या बाजूने इथिल आहे. आपण कोणता येईल? मिक्स कीटोन. बी ऑप्शन पण येणार नाही. सी बघा बेन्झोफिनॉन. सांगा बेन्झोफिनॉन कसा लिहिणार? तर ही बेन्झीन रिंग. परत इथं लिहिणार C डबल बॉन्ड O आणि परत ह्या बाजूने पण तीच रिंग.
मग हा जो बेन्झोफिनॉन आहे, कळालं आपल्याला, या किटोनिक ग्रुपच्या दोन्ही बाजू सेम आहे, याचा अर्थ हा कोणता किटोन येईल मित्रांनो, सिंपल किटोन. कोणता? सिंपल किटोन, बेन्झोफिनॉन. क्लिअर? त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे आपल्याकडे, व्हॉट इज IUPAC नेम ऑफ ऍक्रेलिक ऍसिड. सांगा कोणाचं IUPAC नेम विचारलं, ऍक्रेलिक ऍसिड. आता इकडे लक्ष द्या मित्रांनो, ऍक्रेलिक ऍसिड म्हणजे काय? एक ऍक्रोलीन आहे आणि एक ऍक्रेलिक ऍसिड आहे. ऍक्रोलीन ऍक्रेलिक असेल तर याचा अर्थ लक्षात घ्या, तर 3 कार्बन असलेला ऍसिड आहे आणि त्या 3 कार्बन असलेल्या ऍसिड मध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. मग इथं तुम्ही डबल बॉन्ड लिहिला, इथं लिहिणार CH2, इथं लिहिणार CH आणि पुढे C डबल बॉन्ड OH. हे नाव आहे सॉरी, हा फॉर्म्युला आहे ऍक्रेलिक ऍसिडचा. सांगा मग ह्या ऍक्रेलिक ऍसिडचा आता आपल्याला IUPAC नेम सांगायचे. किती कार्बन आहे मित्रांनो, बघा 1 2 3, 3 कार्बन आहे म्हणून लिहिणार प्रोप. डबल बॉन्ड हा बघा 1 2 3, 2 आणि 3 नंबर मध्ये त्यातला लोएस्ट नंबर 2. पुढे लिहिणार आपण इनऑइक ऍसिड, म्हणजे नाव काय याचं, प्रोप 2 इनऑइक ऍसिड. यशने बरोबर सांगितलंय. सांगा प्रोप 2 इनॉइक ऍसिड ऑप्शन बी मध्ये दिलंय. बऱ्याच विद्यार्थ्यांनी बी ऑप्शन सांगितलं होतं. करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी. त्यानंतर नेक्स्ट जो क्वेश्चन असणार आहे, आयडेंटिफाय IUPAC नेम ऑफ फॉलोइंग कंपाऊंड. मग एक कंपाऊंड दिलंय, ज्या कंपाऊंडचा आपल्याला IUPAC नेम ओळखायचं आहे. आता असं नसेल येत, हा बॉन्डलाईन फॉर्म्युला आहे, यावरून सिंपल फॉर्म्युला लिहा. मग एंड म्हणजे तुम्ही लिहिणार CH3. आता इथं वा 1 2 3 4, 4 लाईन कंबाईन, याचा अर्थ इथं फक्त C लिहिणार, वरच्या बाजूने इथं CH3 आहे. नंतर हा डबल बॉन्ड आहे, इथं 3 लाईन आहे म्हणजे इथं तुम्ही CH लिहिणार, इकडं लिहिणार C डबल बॉन्ड O आणि इकडं OH. म्हणजे कोणाचं स्ट्रक्चर आहे मित्रांनो, हा तर कार्बोक्सिलिक ऍसिड आहे. मग याचं नाव लिहित आणि आपण नंबर देणार 1 2 3 4. बरोबर का? काय करणार आपण इथं, सॉरी हा ऍसिड नाही आहे, हा OH नाही, इथं आपण ही लाईन आहे याचा अर्थ हा CH3. सॉरी इथं चुकला, आपण काय लिहिणार CH3 डबल बॉन्ड CH, इथं C डबल बॉन्ड O आणि इथं डायरेक्ट असा CH3. तर हा कार्बोक्सिलिक ऍसिड नाहीये मित्रांनो, हा किटोन आहे. मग ह्या किटोनचा आपल्याला IUPAC नेम लिहायचंय, तर आपण पहिल्यांदा ही चेन सिलेक्ट करणार, नंबर देणार 1 2 3 4 5. बरोबर का? मग 4 नंबरला मिथिल आहे म्हणून लिहिणार आपण 4 मिथिल. त्यानंतर चेन मध्ये कार्बन आहे बघा मित्रांनो, किती 1 2 3 4 5, 5 कार्बन आहे म्हणून लिहिणार पेंट. डबल बॉन्ड 3 नंबर आणि 4 नंबर मध्ये म्हणून 3 इन आणि कार्बोनिल ग्रुप 2 नंबरला आहे म्हणून लिहिणार 2 1. काय नाव याचं, 4 मिथिल पेंट 3 इन 2 1. कोणत्या ऑप्शन मध्ये दिलंय, 4 मिथिलचे 2 ऑप्शन आहे आपल्याकडे, ए ऑप्शन आणि डी ऑप्शन. तर त्यापैकी माझ्या मते ए ऑप्शन करेक्ट येईल मित्रांनो, 4 मिथिल पेंट 3 इन 2 1, ऑप्शन ए. बऱ्याच जणांनी सांगितले, देवयानीने, वेदांगने, अक्षय, नंतर दीपक वाघ, दीपकने अगोदर डी सांगितलं होतं, नंतर ए सांगितलं, अमृता वडाळकर ए ऑप्शन, शोएब शेख ए ऑप्शन सांगताय. क्लिअर? त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जातोय, व्हॉट इज द IUPAC नेम ऑफ ग्लिसरॉल्डिहाइड. एकदम सोपं. ग्लिसरॉल्डिहाइड बघा मित्रांनो, बायोमॉलिक्यूल मधला पार्ट आहे. ग्लिसरॉल्डिहाइड हा बायोमॉलिक्यूल मधला पार्ट आहे, पण तो अल्डिहाइड आहे म्हणून ह्या चॅप्टर मध्ये पण त्याचा क्वेश्चन विचारला जातो. आता बायोमॉलिक्यूल मधला का बरं सांगितला, का त्यावरून तुम्हाला त्याचं स्ट्रक्चर येईल. काय होईल त्याचं स्ट्रक्चर हे तुम्हाला येऊन जाईल. मग बघा आपण ग्लिसरॉल्डिहाइड जर विचारला तर ग्लिसरॉल्डिहाइड हा
अल्डोजे, काय मित्रांनो तो अल्डोजे, त्यामध्ये तो अल्डोट्रायोजे, काय तो अल्डोट्रायोज, अल्डो म्हणजे अल्डिहाइड ग्रुप, ट्रायोज म्हणजे 3 कार्बन, मग 3 कार्बन असताना आपण त्याचं स्ट्रक्चर काढू बघा, हे असे 3 कार्बन घेतले, अल्डिहाइड ग्रुप, अल्डिहाइड ग्रुप नेहमी आपल्याला माहिती आहे कुठं असतो, टर्मिनल कार्बनला. आता हा कार्बोहायड्रेट्स याचा अर्थ याच्यामध्ये हायड्रॉक्सी ग्रुप आहे, मग इथं एक OH लिहिणार, इथं लिहिणार आपण एक OH, बाकी उरलेले काय लिहा, हायड्रोजन लिहा. मग ह्या कार्बनचे तर 4 बॉन्ड आहे, याला 3 बॉन्ड, याचा अर्थ एक हायड्रोजन, 2 बॉन्ड आहे, 2 हायड्रोजन. सांगा आता याचा IUPAC नेम सांगायचं आपल्याला. ग्लिसरॉल्डिहाइडचं स्ट्रक्चर काढलंय मी, आता ह्या ग्लिसरॉल्डिहाइडचं आपल्याला IUPAC नेम ओळखायचंय, तर आपण अशी चेन सिलेक्ट केली. चेन सिलेक्ट केल्यानंतर आपण काय करणार मित्रांनो, आता नंबर देणार. नंबर कोणत्या बाजूने देणार सांगा, अल्डिहाइड मध्ये नंबर आपण अल्डिहाइड ग्रुपच्या बाजूने देतो. जसं इथं देणार आपण हा 1, नंतर इथं लिहिणार आपण जनरल. जर विचार केला बघा, इथं आपण हा 1 नंबर देणार आहे, त्यानंतर इथं विचार केला आपण जनरल, इथं सेकंड नंबर येईल, इथं थर्ड नंबर येईल. मग 2 नंबर आणि 3 नंबर अशा 2 कार्बनला आपण इथं विचार केला तर जनरल म्हणजे बघा 1 2 3, 2 आणि 3 नंबरला OH ग्रुप अटॅच आहे, मग 2 नंबरला आणि 3 नंबरला अटॅच आहे, तर 2 नंबरला OH, 3 नंबरला OH, मग 2,3 डायहायड्रॉक्सी, काय म्हणणार याला आपण 2,3 डायहायड्रॉक्सी. आणि अल्डिहाइड मध्ये 3 कार्बन आहे, मग 3 कार्बन असेल तर त्याला प्रोपेनल म्हणणार, काय म्हणणार आपण प्रोपेनल, म्हणून याचं नाव येईल 2,3 सांगा काय नाव येईल त्याचं 2,3 डायहायड्रॉक्सी प्रोपेनल. कोणतं ऑप्शन येईल तर याचं ऑप्शन डी हे करेक्ट आहे. कळालंय सगळ्यांना. बऱ्याच जणांनी याचं पण करेक्ट आन्सर सांगितलंय. नूतन माले, देवयानी, दीपक वाघ, सिद्धी, महेश जगताप. क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जातोय. विच अमॉंग द फॉलोइंग कंपाउंड्स डज नॉट करेक्टली मॅच विथ इट्स फॉर्म्युला. हा 2024 ला विचारलेला क्वेश्चन आहे. काय म्हणतात ते, खाली काही नावं आणि त्याचे फॉर्म्युले दिले, त्यातला कोणता कंपाऊंड आणि त्याचा फॉर्म्युला करेक्ट मॅच होत नाहीये. तर बघा पहिला जो दिला मित्रांनो, तर पहिला आपल्याला फॉर्म्युला दिलाय कशाचा, तर हायड्रॅझाईन माहिती आहे. मग आपल्याला हायड्रॅझाईन NH2 याचा अर्थ हा फॉर्म्युला आणि नाव करेक्ट आहे. दुसरा बघा सेमी कार्बॅझाईड. सेमी कार्बॅझाईड मध्ये काय लिहिता मित्रांनो तुम्ही NH2 NHCO NH2 याचा अर्थ हे पण करेक्ट आहे. त्यानंतर तिसरा फिनिल हायड्रॅझाईन. आता बघा जो हायड्रॅझाईन आहे, हायड्रॅझाईन म्हणजे NH2 आता फिनिल हायड्रॅझाईन म्हणजे काय मित्रांनो, यातला एक हायड्रोजन काढला आणि फिनिल ग्रुप घेतला. फिनिल म्हणजे एरोमॅटिक रिंग, मग NH2NH आणि एरोमॅटिक रिंग म्हणजे आपण अशी रिंग घेतली ज्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला जर बघितला तर C6H5. म्हणजे असं स्ट्रक्चर यायला पाहिजे फिनिल हायड्रॅझाईनचं. मग इथं काहीतरी वेगळं दिलं त्यांनी, हा एक फिनिल दिला, हा एक फिनिल दिला, मध्ये 2 NH दिला. याचा अर्थ हे नाव आणि हे स्ट्रक्चर बरोबर नाहीये. ऍक्च्युअल फिनिल हायड्रॅझाईन ह्या टाईपचं यायला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ याचं C ऑप्शन हे आपलं करेक्ट आहे. नंतर हायड्रॉक्झिल अमाइन आहे, त्याचं पण नाव आणि फॉर्म्युला बरोबर आहे. मला कोण सांगल हे जे सगळे नावं आणि कंपाऊंड आहे हे कोणत्या रिॲक्शन मध्ये वापरले जातात. हे हायड्रॅझाईन, फिनिल हायड्रॅझाईन, सेमी कार्बॅझाईड, हायड्रॉक्झिल अमाइन कोणत्या रिॲक्शन मध्ये यूज केले जातात सांगा. कोणत्या रिॲक्शन मध्ये एजंट म्हणून हे यूज केले जातात. सांगा पटपट सांगा. क्वेश्चनचे आन्सर बरोबर सांगताना असं थोडंसं ऍडिशनल विचारलं की लगेच शांत राहून घेत.
सृष्टीने बरोबर सांगितलंय. नूतन माल हे चुकलंय तुमचं. न्यूक्लिओफिलिक ऍडिशन मध्ये नाही वापरल्या जात. न्यूक्लिओफिलिक ऍडिशन, इलिमिनेशन असं नाही. सृष्टीने बरोबर सांगितलंय. तर हे जे 4 रिएजंट आहे हे वापरले जातात कंडेन्सेशन रिॲक्शन. कोणत्या रिॲक्शन मध्ये? कंडेन्सेशन रिॲक्शन. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा मित्रांनो, व्हॉट इज द IUPAC नेम ऑफ फॉलोइंग कंपाऊंड. आता एक कंपाऊंड दिलाय, ज्या कंपाऊंडचं आपल्याला विचारलं IUPAC नेम. एकदम म्हणजे एकदम सोपा आहे. आजच्याच लेक्चर मध्ये आपण हे स्ट्रक्चर आणि त्याचं नाव घेतलंय. हा 2024 ला विचारलेला क्वेश्चन आहे. आता बघा यामध्ये कार्बोक्सिलिक ग्रुप आहे, OH आहे आणि मिथिल पण आहे. आता 3 वेगवेगळे फंक्शनल ग्रुप असेल तर आपल्याला प्रायोरिटी ठरवावी लागते. तर सगळ्यात जास्त प्रायोरिटी कार्बोक्सिलिक ग्रुपला आहे मित्रांनो. म्हणून ह्या कंपाऊंडला तुम्ही फिनॉल नाही म्हणणार, टोल्विन नाही म्हणणार, तर ह्या कंपाऊंडला म्हणणार तुम्ही बेन्झोइक ऍसिड. काय म्हणणार याला तुम्ही? बेन्झोइक ऍसिड. आता बघा बेन्झोइक ऍसिड जर म्हटलं तर मग हा जो कार्बोक्सिलिक ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे त्याला 1 नंबर द्यायचा. आणि कोणत्या बाजूने नंबर द्यायचे? तर बघा मित्रांनो, दुसरा जो ग्रुप अटॅच आहे तो अटॅच असलेल्या कार्बनला ज्या साइडने कमीत कमी नंबर येईल त्या बाजूने नंबर द्यायचे. जसं या बाजूने दिला असतं आपण 1 2 3 4, 4 नंबरला मिथिल. आणि ह्या बाजूने जर दिला तर 3 नंबरला हायड्रॉक्सी येतोय, म्हणून आपण या उजव्या बाजूने नंबर दिला. आता बेन्झोइक ऍसिडचं नाव लिहून ठेवलं आपण. उरलेले आता हे हायड्रॉक्सी आणि मिथिल हे लिहायचे अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार. कशानुसार? अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार. मग आपल्याला माहिती आहे हायड्रॉक्सी H अगोदर येतो, M नंतर येतो. हायड्रॉक्सी 3 नंबरला आहे म्हणून लिहिणार 3 हायड्रॉक्सी. काय नाव याचं? 3 हायड्रॉक्सी नंतर 4 मिथिल बेन्झोइक ऍसिड. काय नाव याचं? 3 हायड्रॉक्सी 4 मिथिल बेन्झोइक ऍसिड. तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी याचं पण करेक्ट आन्सर सांगितलंय. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जातोय मित्रांनो. विच ऑफ द फॉलोइंग इज स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ एसिटिल ऑक्साइड 2025-2020 बद्दल चर्चा केली होती बघा मित्रांनो. मेसिटिल ऑक्साइड हा कीटोन आहे. काय हा? कीटोन आहे. तुम्हाला कालच सांगितलं होतं नावात जरी ऑक्साइड शब्द आहे पण हा कीटोन आहे. ज्या कीटोन मध्ये CO म्हणजे कीटोनिक ग्रुप असतो त्याला एका बाजूने CH3 असतो. काय असतो? एका बाजूने CH3. नंतर इथं असतो CH डबल बॉन्ड CH. आणि आणखी या बाजूने काय लिहिलं होतं? काल आपण फॉर्म्युला घेतला होता मित्रांनो. काय लिहितो आपण इथं? तर जनरल इथं विचार केला तर आवाज येत नाहीये. आता येतोय सर्वांना आवाज? आवाज येतोय का? सर्वांना आवाज येत असेल तर मला सांगा, पटकन सांगा. आवाज येतोय का आता? यस, आवाज येतोय. आता सर्वांना आवाज येतोय. तर बघा आता हा क्वेश्चन मी परत रिपीट करतो. काय म्हणतात ते? विच ऑफ द फॉलोइंग इज स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ मेसिटिल ऑक्साइड. कशाचा फॉर्म्युला ओळखायचा आपल्याला? मेसिटिल ऑक्साइड. आता मेसिटिल ऑक्साइड हा कीटोन आहे. ज्या कीटोन मध्ये काय असतं मित्रांनो? CO त्याच्या एका बाजूने असतो CH3. कालच आपण फॉर्म्युला घेतलाय त्याचा. CO एका बाजूने CH3 असतो. नंतर आपण इथं विचार केला तर इथं C डबल बॉन्ड CH किंवा इथं जर CH लिहिला तर त्याचा एक H काढून आपण इथं काय लिहितो? तर याला 2 CH3 अटॅच करतो. काय अटॅच करतो त्याला? 2 CH3. सांगा आता. मी असं लिहिलंय, असं आता इथं लिहिलेलं नाहीये पण यावरून तुम्ही आन्सर सांगू शकता. सांगा पटकन सांगा. हा मेसिटिल ऑक्साइड त्याचं स्ट्रक्चर कोणतं आहे? आता कोणत्या ऑप्शन मध्ये स्ट्रक्चर दिलंय?
पटपट. आनंद उगले बरोबर सांगितलंय. वेदांग सदावर्ते, नूतन महाले, सिद्धी कुदळे. कोणतं ऑप्शन? तर ऑप्शन बी हे करेक्ट आहे मित्रांनो. CH3 ट्वाइस, C डबल बॉन्ड, CS, CO, CH3. तर आणखी एक क्वेश्चन विचारला जातो मित्रांनो या मेसिटिल ऑक्साईडच्या बाबतीत. तर ते विचारता मेसिटिल ऑक्साईडचा IUPAC नेम सांगा. व्हॉट इज द IUPAC नेम ऑफ मेसिटिल ऑक्साईड? तुम्ही सांगायचं आता. मेसिटिल ऑक्साईड ज्याचं IUPAC नेम काय? सगळं मेसिटिल ऑक्साईडचा IUPAC नेम काय येईल विचारलाय. यावर पण क्वेश्चन विचारलाय. याचा आपल्याला IUPAC नेम विचारलंय बघा. 1 2 3 4 5. आता सांगा. समीक्षा शेलार करेक्ट सांगितले. समीक्षा शेलार करेक्ट आन्सर सांगितले. बाकी एकच जणाला आन्सर येते का? आता सगळे रूल वगैरे सगळे लिहून दिले तुम्हाला. फक्त डायरेक्ट आता फायनल आन्सर सांगायचे. नंबर पण दिले, चेन पण सिलेक्ट केली. देवयानीने बरोबर सांगितले. यश कायस्थ बरोबर सांगतोय. तर वा काय नाव याचं? 4 मिथिल. काय म्हणणार याला आपण? 4 मिथिल. 5 कार्बन आहे म्हणून म्हणणार आपण याला पेन. डबल बॉन्ड 3 आणि 4 मध्ये मग 3 इन आणि कार्बोनिल ग्रुप नंबर 2 ला आहे म्हणून 2 1. काय नाव याचं? 4 मिथिल पेन 3 इन 2 1. महेशने पण बरोबर सांगितलंय. नूतन महाले बरोबर सांगताय. यश कायस्थ पण बरोबर सांगतोय. क्लियर? नेक्स्ट. विच ऑफ द फॉलोइंग इज स्टेपन रिॲक्शन? काय म्हणतात आता ते? स्टेपन रिडक्शन किंवा स्टेपन रिॲक्शन कोणती? बघा पहिली रिॲक्शन जी दिली. आता हा किती वेळेस रिपीट झाला क्वेश्चन बघा. रिपीटेशन बघा. 2020, 2021, 2023, 2024. 4 वर्ष रिपीट झाला. आपल्याला विचारलं स्टेफन रिडक्शन कोणतं? तर बघा मित्रांनो इथं पहिलं जे दिलंय RCOCl RCHO म्हणजे ऍसिड क्लोराईड तो कन्वर्ट झाला अल्डिहाइड मध्ये. माझ्या मते याला तुम्ही काहीतरी नाव दिलं होतं. काय म्हणत होते याला? तर याला म्हणत होते तुम्ही रोझेनमन रिडक्शन. काय म्हणता याला? रोझेनमन रिडक्शन. म्हणजे ए ऑप्शन येणार नाही. बी ऑप्शन बघा. RCN म्हणजे अल्किल सायनाइड स्टेनस क्लोराइड SCl. काय तयार झाला? RCHO. आणि ही रिॲक्शन मित्रांनो अल्किल सायनाइड अल्डिहाइड मध्ये कन्वर्जन होण्याची याच रिॲक्शनला आपण स्टेफन रिडक्शन म्हणतो. काय म्हणतो याला? स्टेफन रिडक्शन. याचा अर्थ हे बी ऑप्शन करेक्ट आहे. सी ऑप्शन मध्ये जे दिलं बा अल्डिहाइड कन्वर्ट झाला अल्केन मध्ये बाय युजिंग झिंक अमालगम याला क्लेमन्सन्स रिडक्शन म्हणतात. काय म्हणतात याला? क्लेमन्सन्स रिडक्शन. आणि चौथ्यामध्ये अल्डिहाइड परत कन्वर्ट झाला अल्केन मध्ये पण इथं 2 स्टेप मध्ये हायड्रॅझाईन नंतर अल्कोहोलिक KOH. याला आपण काय नाव दिलं होतं मित्रांनो? ओल्फ किस्नर. काय नाव दिलं याला आपण? ओल्फ किस्नर रिडक्शन. कोणतं ऑप्शन करेक्ट आहे? मग याचं स्टेफन रिडक्शन. याचा अर्थ बी ऑप्शन करेक्ट आहे. नेक्स्ट. आयडेंटिफाय रिएजंट R इज यूज इन फॉलोइंग रिॲक्शन. आपल्याला ओळखायचं ह्या रिॲक्शन मध्ये यूज केलेला जो रिएजंट R आहे तो कोणता? तर रिॲक्शन समजून घ्या मित्रांनो अगोदर. C6H5C डबल बॉन्ड Cl म्हणजे बेन्झॉइल क्लोराईड दिला आहे आणि ह्या बेन्झॉइल क्लोराईडचं कन्वर्जन कशात झालंय? तर C6H5C डबल बॉन्ड H म्हणजे कशामध्ये? बेन्झाल्डिहाइड मध्ये. बेन्झॉइल क्लोराईड बेन्झाल्डिहाइड मध्ये कन्वर्जन झालं आणि HCl तयार झाला. म्हणजे यातला Cl निघून H आला. याचा अर्थ रिडक्शन झालं. मग ह्या रिडक्शनला काय नाव दिलं तुम्ही? सांगा. हा ऍसिड क्लोराईड आहे. हा अल्डिहाइड तयार होतो. याला काहीतरी तुम्ही रोझेनमन रिडक्शन म्हणता. जिथं तुम्ही हायड्रोजन गॅस घेता
कॅटॅलिस्ट घेता पॅलेडियम आणि बॅरियम सल्फेट. कोणतं ऑप्शन? तर ऑप्शन बी हे करेक्ट येईल बघा. H2 पॅलेडियम अँड बॅरियम सल्फेट. तर बी ऑप्शन हे करेक्ट आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी सांगितलंय करेक्ट ऑप्शन बी. काय नाव रिॲक्शनचं? रोझेनमन रिडक्शन. नेक्स्ट बघा, नेक्स्ट मध्ये काय विचारता? आयडेंटिफाय प्रोडक्ट बी ऑब्टेन इन द फॉलोइंग रिॲक्शन. ही जी रिॲक्शन आहे, ह्या रिॲक्शन मध्ये प्रोडक्ट बी कोणतं असेल असं आपल्याला विचारलंय. काय घेतलंय बघा, तर इथं घेतलं त्यांनी RC ट्रिपल बॉन्ड N अल्किल सायनाइड. नंतर इथं घेतलं त्यांनी स्टेनस क्लोराइड ऑब्लिक SCl. आता हे डिटेल मध्ये लिहून दाखवतो, शॉर्टकट मध्ये पण आन्सर आहे, याचं पण एका सेकंदातच आन्सर येणार आहे, एकदम एका सेकंदात येणार आहे. सायनाइड, स्टेनस क्लोराइड, SCl सांगितलं आपण. स्टेप 1 रिडक्शन आहे आणि स्टेप 1 रिडक्शन मध्ये आपल्याला फायनल प्रोडक्ट माहिती आहे मित्रांनो. C ट्रिपल बॉन्ड N चा काय लिहा? C डबल बॉन्ड H लिहा, म्हणजे अल्डिहाइड तयार व्हायला पाहिजे. ऑप्शन सी हे करेक्ट आहे. पण आता इथं एखाद्या वेळेस ए विचारलं तर काय? ए पण विचारू शकता, म्हणून मग मी आता डिटेल मध्ये सांगतो. अल्किल सायनाइड, त्या अल्किल सायनाइड मध्ये काय करायचं मित्रांनो तुम्ही? तर असे 2 हायड्रोजन ऍड करायचे. मग 2 हायड्रोजन कुठे लिहायचे? तर एक कार्बनला लिहायचा आणि एक नायट्रोजनला लिहायचा आणि डॉट SCl लिहून टाकायचं. ट्रिपल बॉन्डचा डबल बॉन्ड, याला इमाइन हायड्रोक्लोराइड म्हणता. आणि हा इमाइन हायड्रोक्लोराइड आहे, याचं जर आपण हायड्रोलिसिस केलं तर हा पूर्ण पार्ट निघून जातो NH चा आणि त्याऐवजी एक ऑक्सिजन येतो, म्हणजे असं प्रोडक्ट तयार होतं R. आता ऍक्च्युअल असं RC डबल बॉन्ड H आणि प्लस N, हे 2 हायड्रोजन, यातला एक हायड्रोजन म्हणजे NH4Cl. काय तयार होईल तिथं? NH4Cl. कोणतं ऑप्शन याचं? सी ऑप्शन. क्लिअर? त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे आयडेंटिफाय रिएजंट यूज फॉर प्रिपरेशन ऑफ बेन्झोफिनॉन फ्रॉम बेन्झोनाइट्राइल. बघा काय करायचंय म्हणतात, आता बेन्झोफिनॉल तयार करायचं आहे बेन्झोनाइट्राइल पासून. आता बेन्झोनाइट्राइल म्हणजे काही वेगळा नाही तर हा फिनिल सायनाइड किंवा त्याला तुम्ही सायनोबेन्झाइड म्हणता, सॉरी सायनोबेन्झिन म्हणता. काय म्हणणार याला आपण? बेन्झोनाइट्राइल, सायनोबेन्झिन किंवा फिनिल सायनाइड, असे वेगवेगळे नाव मित्रांनो. या बेन्झोनाइट्राइल पासून काय तयार करायचं आपल्याला? तर बेन्झोफिनॉन. मग बेन्झोफिनॉन याचा अर्थ आपल्याला कळायला पाहिजे. ही बेन्झिन रिंग, नंतर मध्ये लिहिणार आपण C डबल बॉन्ड O, परत इकडं एक बेन्झिन रिंग. आता बघा हा सायनाइड आहे आणि हा कीटोन आहे. मग सांगितलं होतं आपण सायनाइड पासून जर आपल्याला अल्डिहाइड तयार करायचा, रिडक्शन करा आणि कीटोन तयार करायचा, तर या सायनाइडची रिॲक्शन आपण ग्रिग्नार्ड रिएजंट सोबत करायची. मग आता कोणता ग्रिग्नार्ड रिएजंट घ्यायचा मित्रांनो? तर हा कीटोन कोणता आहे? बेन्झोफिनॉन आहे, ज्यामध्ये कीटो ग्रुपला दोन्ही बाजूने एरोमॅटिक रिंग आहे. मग एक एरोमॅटिक रिंग सायनाइड मध्ये आणि एक एरोमॅटिक रिंग आपण घेणार ग्रिग्नार्ड रिएजंट मध्ये. म्हणजे ग्रिग्नार्ड रिएजंट असं येईल बा, ही रिंग, नंतर Mg आणि कोणता तरी आपण इथं हॅलोजन लिहिणार. काय लिहिणार मित्रांनो? हॅलोजन. मग इथं लिहिलं मी Br. कोणतं ऑप्शन? कळतंय ना? हा सायनाइड आहे, हा ग्रिग्नार्ड रिएजंट आहे. इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर रिॲक्शन होईल आणि असा प्रोडक्ट आपल्याला भेटल. कोणतं ऑप्शन सांगा? ही रिंग म्हणजे C6H5MgBr. ए ऑप्शन करेक्ट आहे. कोणतं ऑप्शन करेक्ट आहे? तर ए ऑप्शन हे करेक्ट आहे. असं फास्ट मध्ये तुम्हाला आलं पाहिजे. सायनाइड आहे, कीटोन तयार करायचा, सायनाइड पासून कीटोन म्हणजे सायनाइडची रिॲक्शन ग्रिग्नार्ड रिएजंट. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा मित्रांनो, आयडेंटिफाय प्रोडक्ट ऑब्टेन व्हेन एक्सेस ऑफ बेन्झॉइल क्लोराइड इज ट्रीटेड विथ डायमिथिल कॅडमियम. कधी विचारलेला आहे? 2024 ला विचारलेला क्वेश्चन आहे. तुम्हाला प्रोडक्ट ओळखायला सांगितलंय जेव्हा एक्सेस बेन्झॉइल क्लोराइड ज्याची रिॲक्शन केली डायमिथिल कॅडमियम सोबत. तर बघा मित्रांनो, बेन्झॉइल क्लोराइड म्हणजे आपल्याला माहिती आहे ही एरोमॅटिक रिंग, ज्या एरोमॅटिक रिंगला काय अटॅच असेल इथं C डबल बॉन्ड Cl. किती मॉलिक्यूल घ्यायचे? एक्सेस म्हणजे जास्त नाही घ्यायचे, 2 घ्या.
काय घेतला आपण, हा बेन्झॉइल क्लोराईड, आणि ह्या बेन्झॉइल क्लोराईडची रिॲक्शन कोणासोबत म्हणतात, ते डायमिथिल कॅडमियम. सांगा, मिथिल म्हणजे CH3, डायमिथिल म्हणजे CH3, 2 वेळेस कॅडमियम म्हणजे CD. आता आपल्याला आठवायला पाहिजे, ऍसिड क्लोराईड डायअल्किल कॅडमियम, मग यातला CD, यातले 2 Cl कंबाईन होऊन तयार होतील CdCl2, आणि इथं आपण ही बेन्झीन रिंग, नंतर इथं काय म्हणणार आपण, हा C डबल बॉन्ड O, इथं येईल CH3, किती मॉलिक्यूल तयार होतील याचे 2. सांगा नाव याचं काय. सांगा ह्या कंपाऊंडचं नाव सांगा. आता हा जो तयार झालेला कंपाऊंड आहे त्या कंपाऊंडचं नाव काय. आता मी तुम्हाला पूर्ण प्रोडक्ट लिहून दाखवला, तुम्हाला फक्त नाव विचारलंय त्याचं. सांगा, डायमिथिल कॅडमियम सोबत रिॲक्शन झाली तर काय प्रोडक्ट तयार होईल. तर इथं मिथिल आहे, इकडं फिनिल आहे, मग याला मिथिल फिनिल कीटोन म्हणणार, किंवा याला म्हणणार मित्रांनो तुम्ही ऍसिटोफिनॉन. काय तयार झाला, ऍसिटोफिनॉन. कोणत्या ऑप्शन मध्ये दिलंय ऍसिटोफिनॉन, तर ऑप्शन ए मध्ये. म्हणून या क्वेश्चन साठी करेक्ट ऑप्शन असणार आहे ऑप्शन ए. आकांक्षा चव्हाण बरोबर सांगितलं ए ऑप्शन, अक्षय गाडेकर पण ए ऑप्शन, नूतन माले सी ऑप्शन सांगताय तुम्ही. सी ऑप्शन कसं येईल याचं, बेन्झोफिनॉन ने येणार, तर काय येईल याचं, ऍसिटोफिनॉन, ऑप्शन ए. नेक्स्ट बघा, बेन्झोनाइट्राइल. बघा आता काय म्हणतात ते, बेन्झोनाइट्राइल ऑन रिडक्शन विथ स्टेनस क्लोराइड इन प्रेझेन्स ऑफ हायड्रोक्लोरिक ऍसिड फॉलोड बाय ऍसिड हायड्रोलिसिस फॉर्म. कोणाचं आता आपल्याला रिडक्शन करायचं, बेन्झोनाइट्राइल. मग बेन्झोनाइट्राइल म्हणजे परत तेच फिनिल सायनाइड. ही फिनिल रिंग सायनाइड म्हणजे आपण घेणार C ट्रिपल बॉन्ड N, रिडक्शन कोणाच्या मदतीने, स्टेनस क्लोराइड HCl. नंतर मग त्याचं काय करा म्हणता, एकदा रिडक्शन केल्यानंतर तुम्ही 2 हायड्रोजन ऍड करता, 2 हायड्रोजन ऍड केले म्हणजे असं प्रोडक्ट तयार होईल. इथं CH डबल बॉन्ड NH डॉट HCl, आणि याचं हायड्रोलिसिस केलं, वॉटर ऍड केला, तर असं प्रोडक्ट भेटेल आपल्याला. ही एरोमॅटिक रिंग, आणि इथं C डबल बॉन्ड H प्लस NH4Cl. कोणता अल्डिहाइड सांगा, कोणता अल्डिहाइड तयार झाला, बेन्झाल्डिहाइड. हे शॉर्टकट आहे, तुम्हाला डायरेक्ट सायनाइड रिडक्शन म्हटलं का आपल्याला लगेच प्रोडक्ट आठवलं पाहिजे. सर अल्डिहाइड तयार व्हायला पाहिजे, कोणता अल्डिहाइड, बेन्झाल्डिहाइड. कोणतं ऑप्शन, ऑप्शन डी. कळालं का नाही क्वेश्चन. हा या क्वेश्चन साठी कोणीच कमेंट केलेलं नाहीये, याचा अर्थ हा क्वेश्चन अवघड होता का. सांगा क्वेश्चन कळाला का हा सगळ्यांना. काहीतरी कमेंट करा पटकन. आणि एवढ्या याच्यात जरा 2-3 दिवसापासून कमेंट करणं वगैरे जरा कमी केलं विद्यार्थ्यांनी, लेक्चर बघणंच कमी केलं का काय. 2-3 चॅप्टर राहिले मित्रांनो, महत्वाचे चॅप्टर येते, पण त्याच्या रिलेटेड पण क्वेश्चन विचारले जातात. त्यामुळे थोड्यासाठी जीवार करू नका, व्यवस्थित लेक्चर करत चला. पहिलं जसं एनर्जेटिक होतो आपण त्याच पद्धतीने एनर्जेटिक राहून आपण लेक्चर करा, कमेंट करत चला, जेणेकरून मग आम्हाला समजतं तुम्हाला समजलेलं आहे का नाही समजला. नसेल समजला तसं पण विचारत चला, पण ऍक्टिव्ह राहा. थोडेसे ऍक्टिव्ह राहिले म्हणजे आपल्याला आन्सर कळत जाईल. तर हा जो क्वेश्चन आहे समजलं का, पटकन कमेंट करा. समजलं असेल तर कमेंट करा, नसेल समजला तर मला विचारा. आवाज येतोय सर्वांना. चला पटपट सांगा, आवाज येतोय का. आवाज येत नाही, कमेंट पण येत नाही.